राज्यात आता घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष, अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभरात नियंत्रण कक्ष, गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणामध्ये घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध. अफवांवरती विश्वास ठेवू नका, नागरिकांना हे आवाहन. व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे चहा देखील महागली. 6 रुपये असणारी हाफ चाय 10 रुपये हाफला मिळणार. उदरनिर्वाह करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवरती स्वयंपाकाची वेळ. आखाती देशामधील युद्धाचा नंदुरबारच्या मिरची व्यापाऱ्यालाही फटका बसला. समुद्रमार्गे निर्यात ठप्प झाली. मिरचीचे कंटेनर बंदरांवरती अडकले. निर्यात बंद असल्यानं मिरचीच्या दरात वाढ होण्याचीही चिन्ह. युद्धजन्य परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालेभाज्यांवर परिणाम. नेहमीच्या आहारातील भाज्यांचे दर आता वाढले. टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि इतर भाज्यांचे दर अल्प प्रमाणात वाढले. गॅस पुरवठा खंडित झाला, त्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांना फळांचं वाटप. केंद्रीय स्वयंपाकगृहात चालवणाऱ्या महिला संस्थांमध्ये गॅस पुरवठा खंडित. महापालिकेच्या 5,40,000 विद्यार्थ्यांची माध्यान्ह भोजन योजना संकटात. आजपासून शाळेत भोजनाऐवजी फळांचं वितरण केलं जाईल. हिंगोलीच्या सेनगावमधील शेतकऱ्यांचं विहिरीत उतरून आत्मक्लेश आंदोलन. धनगरवाडीत विहीर चोरी प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गॅस टंचाईमुळे कल्याणमधील हॉटेल व्यावसायिक संकटात. हॉटेल चालकांना हॉटेल बंद करण्याची वेळ. वारंवार वीज खंडित होत असल्यानं इलेक्ट्रिक शेगड्या देखील वापरणं कठीण झालं. गॅस पुरवठा सुरळीत करा किंवा वीज पुरवठा स्थिर ठेवा. संतप्त हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे ही मागणी. नवी मुंबई या ठिकाणी घरगुती गॅसची टंचाई. गॅस एजन्सी बाहेर 1 ते 2 किलोमीटरपर्यंत रांगा. पहाटे 3 वाजेपासून ग्राहक सिलेंडरपासून रांगेत उभे. ग्रामीण भागात 2 सिलेंडरमधील बुकिंग मर्यादा 25 दिवसांवरून 45 दिवसांवर. ग्रामीण भागातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. 45 दिवसांची मर्यादा कमी करून आता सुरळीत सिलेंडर देण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या 40 गावात गॅस टंचाईमुळे इंडक्शन शेगडीची मोठी मागणी. गॅस सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे इंडक्शन शेगडीची विक्री दुपटीनं वाढली. मुंबईमध्ये आखाती देशातील युद्धाचा वडापाव विक्रेत्यांना फटका. व्यावसायिक गॅस बंद केल्यानं चूल पेटवण्याची वडापाव विक्रेत्यांवर वेळ. रत्नागिरीमध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी चूल पेटवली. छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये सध्या गॅसऐवजी चुलींचा वापर सुरू. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जेवणाचं आता मोठं संकट. गॅस मिळत नाही, त्यामुळे अनेक मेस चालक दिवसातून एकच वेळा मेस चालवतात. सिलेंडर मिळाला नाही तर 2 वेळेचे जेवण बंद करण्याची देखील वेळ येण्याची शक्यता. गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाही, त्यामुळे नाशिकचं प्रसिद्ध सायंतारा हॉटेल बंद करण्याची वेळ. सायंतारा हॉटेल बाहेर बंदचा फलक. उपवासाच्या पदार्थांसाठी हे सायंतारा हॉटेल प्रसिद्ध. मात्र उपवास असणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या आणि परवा दुकान सुरू ठेवलं जाणार. लातूरमध्ये हॉटेलिंगचा कमर्शियल गॅस पुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला. हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर. हॉटेल चालकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांना पुरवठा प्राधान्यानं करणार. सोलापूरमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे चुलीवर पदार्थ शिजवण्याची वेळ. गॅसच्या तुटवड्यामुळे लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. लाकडाची मागणी वाढली, त्यामुळे लाकडाचे दर देखील वाढले. सांगलीमध्ये गॅस सिलेंडर अभावी आता हॉटेल बंद करण्याची वेळ. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भारतावरती परिणाम. गॅसचा तुटवडा होत असल्यानं हॉटेल्स बंद. पुण्याच्या येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या डीनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. सध्या मनोरुग्णालयामध्ये जवळपास 1200 जणांवरती उपचार सुरू. मनोरुग्णांना वेळेत आहार मिळणं गरजेचं. रोज 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा आवश्यक. डीनने लिहिलेल्या पत्रात उल्लेख. मुंबईमधील प्रसिद्ध असलेल्या मनीज कॅफेमध्ये जेवण बनवण्यासाठी चक्क चुलीचा वापर. गॅस मिळत नाही, त्यामुळे लाकूड आणि कोळशाचा वापर करत चुलीवरती जेवण बनवण्यास सुरुवात केली. दादर माटुंगा परिसरातल्या 5 ते 6 मनीजच्या कॅफेमध्ये चुलीवरील जेवण. एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईमधील व्यावसायिकांना फटका बसला. गॅस नाही, त्यामुळे पोहे आणि चहाच्या टपऱ्या बंद करण्याची वेळ उडावली. दाम दुप्पट दराने सिलेंडरची विक्री होतीये. स्टॉलधारकांचा हा आरोप. मुंबईमधील फोर्ट परिसरामध्ये गॅसचा तुटवडा. अनेक हॉटेल्स बंद करण्यात आले. गॅस पुरवठा होतच नाही, त्यामुळे हॉटेल उशिरा उघडणार. हॉटेलचे मेन्यू कमी देखील करण्यात आलेले आहेत. गॅसच्या कमतरतेमुळे ठाण्यातील वागळे इस्टेटच्या टीएमटी आगारामध्ये कॅन्टीन बंद. त्यामुळे टीएमटी परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय. रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांची मोठी रांग. घरगुती गॅस सिलेंडर नोंदवण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची धावाधावही सुरू. रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. गॅस एजन्सी बाहेरील गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात. गॅस एजन्सी बाहेर पोलीस आणि होमगार्डचं पथक. अनेक गॅस एजन्सीजच्या माध्यमातून पोलीस संरक्षणाची मागणी.
मुंबईमधील कांदिवली बोईसर या परिसरामध्ये देखील गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, तर गॅस न मिळाल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पुण्यात MNGL कडून गॅस पुरवठा अखंडित राहणार. पुणे शहरामध्ये 8 लाख घरगुती गॅस कनेक्शन आहेत. MNGL प्रशासनाची ही माहिती. पुणे शहरात घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण नियमात सुरू. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची ही माहिती. पुण्यात रोज 10,000 घरगुती सिलेंडर वितरित. 80% बुकिंग हे सिलेंडर OTP प्रणालीद्वारे सुरू. छत्रपती संभाजीनगर गॅस बुकिंग आणि पावती घेण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा. ॲप चालत नाही, त्यामुळे एजन्सीवरती नागरिकांची झुंबड. नागरिकांची रांग रस्त्यावर आली, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा. अनेक छोटे मोठे हॉटेल बंद. कामगारांना घरी बसून राहण्याची वेळ. सरकारनं आता व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी. नागपुरात आजही गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी. गॅस एजन्सी उघडण्याच्या आधीच नागरिकांच्या लांबच लांब रांगा. ऑनलाईन नंबर लावण्यात अडचणी येत आहे. OTP शिवाय सिलेंडर मिळत नाहीये आणि त्यामुळे गॅस एजन्सी बाहेर रांगा लागल्या. गडचिरोली जिल्ह्यात LPG गॅस पुरवठ्याची कमतरता. जिल्ह्यामध्ये जवळपास 70% नागरिक LPG गॅसवर अवलंबून. छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिक गॅसचा आता पुरवठा खंडित झाला, त्यामुळे पोळी भाजी केंद्र बंद. सरकारनं व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याची पोळी भाजी केंद्र चालकांची ही मागणी. सिंधुदुर्गच्या कणकवली विभागात 27,631 ग्राहकांकडे 4,71,00,000 तर कुडाळ विभागामध्ये 32,422 ग्राहकांकडे 5,64,00,000 रुपयांची थकबाकी बिल भरण्याचं महावितरणकडून ग्राहकांना आवाहन. पंढरपूरमध्ये गॅस पुरवठा खंडित. मिठाई उत्पादन ठप्प झालं. नवीन पदार्थ बनवणं बंद केलं. खवय्यांची गैरसोय. परराज्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ. गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करा. हॉटेल व्यावसायिकांची ही मागणी. साताऱ्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या लाईनमध्ये उभे राहण्यावरून एजन्सी कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद झाला. वाद होत असल्यानं टोकन देऊन गॅस सिलेंडरचं वितरण. आखाती देशांमध्ये जाणाऱ्या भाज्यांची निर्यात ठप्प. 1,681 कोटींचा व्यापार संकटात. आखाती देशांमध्ये लिंबू, मिरची, शेवगा, भेंडीला मोठी मागणी. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आता निर्यातीवर परिणाम. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वरण भाताऐवजी खिचडी दिली. गॅस टंचाईचा शाळांमध्ये परिणाम. मात्र गॅसच्या मर्यादित उपलब्धतेमुळे पदार्थ बदलावा लागला. ठाण्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती. गॅस शिल्लक नाही, त्यामुळे हॉटेलचे मेन्यू अर्ध्यावरती. हॉटेल व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ येणार. ठाण्यातील 30% हॉटेल्स बंद. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅसची टंचाई. गॅस बुकिंगसाठी पहाटेपासून एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर ऑनलाईन बुकिंग बंद. दर वाढवण्यासाठी आता कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. ग्राहकांचा हा आरोप. व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाले, त्यामुळे धाराशिवमधल्या हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी पर्यायी इंधनाचा वापर सुरू केला. गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावरती मोठे परिणाम झाले. बुलढाण्यामध्ये गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगचा कालावधी आता 45 दिवसांचा करण्यात आला, त्यामुळे एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा. नागरिकांवरती चुलीवरती अन्न शिजवण्याची वेळ आली. जालन्यातल्या अंबडमध्ये पुरवठा विभागाची धडक कारवाई. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर होत असल्यानं निदर्शनास आलं आणि त्यामुळे पुरवठा विभागानं कारवाई केली. पुरवठा विभागाकडून 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्तही करण्यात आले. हिंगोलीमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत, मात्र व्यावसायिकांना गॅस वितरण बंद. गॅस वितरण बंद असल्यानं स्वीट मार्ट व्यवसायावरती परिणाम. गॅस पुरवठा होत नाही, त्यामुळे कमी पदार्थांची विक्री सुरू. आखाती युद्धाचा भंडाऱ्यातील शेतकऱ्यांवरती मोठा परिणाम. भंडाऱ्यामध्ये कृषी साहित्याच्या किमती 30 ते 40% वाढल्या. शेतकऱ्याचे खरीपाचे नियोजन बिघडले आहे. परभणीमध्ये घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर. पूर्णा या ठिकाणी आता 11 सिलेंडर जप्त. पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. गॅस लाईन अपडेट करण्याच्या नावाखाली महिलांची ऑनलाईन फसवणूक. डोंबिवलीमधील 2 दिवसांमध्ये 2 महिलांची फसवणूक. सायबर चोरट्यांकडून चौघींना तब्बल 4 लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्यात आला असल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये आता प्लास्टिक पॅकेजिंग उद्योग संकटात. कच्चा माल महागला, त्यामुळे प्लास्टिक बॉटल पॅकेजिंगचा खर्च निघेना. इराण इस्रायल संघर्षाचा लहान मोठ्या उद्योगांवरती परिणाम. बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेलवरती महसूल प्रशासनाकडून आता छापेमारी. जिल्हाभरात 19 पथकांची कारवाई, तर 203 ठिकाणी छापेमारी करत 28 सिलेंडर जप्त करण्यात आले. इराण अमेरिका युद्धाचा डोंबिवली MIDCला फटका. गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात, तर आता MIDCमध्ये 125 केमिकल आणि 110 टेक्स्टाईल कंपन्या. सध्या 65 कंपन्यांचं काम सुरू असल्याची माहिती.
युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई, घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेने करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. गॅस टंचाईबाबत राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचे निर्देश. 17 मार्चपर्यंत राज्य सरकारला जबाब नोंदवण्याचे निर्देश. गॅस टंचाई आणि गॅस दरवाढी विरोधात पुण्यात काँग्रेसनं आंदोलन केलं आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावर वीर बाजीवी पासलकर चौक या ठिकाणी रस्त्यावर चूल पेटवून निषेधही करण्यात आला. नंदुरबार शहरामध्ये अवैध गॅसवरती धावणाऱ्या 70 रिक्षांवरती आरटीओ विभागाची कारवाईनंतर रिक्षा चालक आणि शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी घेतली परिवहन अधिकाऱ्यांची भेट. शहरात रिक्षा चालवून देण्याची जिल्हा प्रमुखांची अधिकाऱ्यांना विनंती. धाराशिवमध्ये गॅस एजन्सीबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये गोंधळ. दरम्यान जिल्ह्यात घरगुती गॅस मुबलक प्रमाणात असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. आखाती देशातील युद्धाचा आता मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सीएनजी पंपाला फटका बसला. सीएनजीचा तुटवडा, त्यामुळे पंपावर वाहनांच्या रांगा, पंप चालक आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. परभणीमध्ये सीएनजीच्या दरात रात्रीपासून प्रति किलो 10 रुपयांची वाढ. गंगाखेड रोडवरील पंपाने 10 रुपयांची वाढ केली, त्यामुळे रिक्षा चालकांचा हा आरोप. सीएनजीच्या दरात रातोरात वाढ झाली, ऑटो चालक आक्रमक. बारामतीमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज जनता दरबार. लोक स्वयंपाकाच्या गॅससाठी उभी आहेत, मोदींनी पाहावं, राऊतांची टीका. नोटबंदीनंतर लोक पुन्हा एकदा रांगेत उभी दिसतायत. प्रचारातून वेळ काढून मोदींनी जरा बाहेरही फिरावं, राऊतांचा हल्लाबोल. गॅस सिलेंडरचं पोस्टर घेऊन काँग्रेसचं विधानभवनामध्ये आंदोलन. सरकारच्या पापाचा परिणाम जनतेला भोगावा लागतोय. सरकार इस्रायल अमेरिकेला शरण आलंय. नाना पटोलेंचा राज्य आणि केंद्र सरकारवरती हा निशाणा. अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स संदर्भात माहिती एडिट होतीये. आमदार रोहित पवार यांचा हा ट्विट करत आरोप. बीएसआर कंपनीचे मालक अधिकाऱ्यांना हाताशी धरून माहितीमध्ये फेरफार करत असल्याचा देखील आरोप. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन. जनता दरबाराला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. सुनेत्रा पवार बारामतीमधल्या अनेक कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावणार. मुंबईमध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात मनसे आक्रमक. मुंबादेवी विभागातील विविध गॅस एजन्सींना मनसेकडून निवेदन. युद्ध परिस्थितीचा फायदा घेत सिलेंडरचा तुटवडा दाखवून आता काळाबाजार होत असल्याची मनसेची तक्रार. अमरावतीमध्ये गॅस तुटवड्याचं या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चूल पेटवत काँग्रेसचं आंदोलन. मोदी सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेमध्ये आमदारांची पुन्हा नाराजी. लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्री नसल्यानं नाराजी. भाजप आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित केली हरकत. बोलायला दिलं नाही तर समोर बसेल नारायण कुचे आक्रमक. पुण्यात मनसेच्या विद्यार्थी सेनेनं घेतली बोर्डाच्या अध्यक्षांची भेट घेऊन 10वीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणी विचारणा केली. बोर्डाच्या अध्यक्षाची भेट घेत केली चौकशीची मागणी. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड. जिल्हा परिषदेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त. भाजप राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी अर्ज घेण्यासाठी एकत्र. महायुतीकडून एकत्र सत्ता स्थापन केली जाणार अशी देखील माहिती.